मला आत्ता वाटतंय की ही एवढ्या महागाच्या साड्या नव्हत्या घ्यायला हवे. थंबनेल पाहून कळलाच असेल की आजचा व्हिडिओ कोणता येतो. माझ्या मॅरेजची साडीच मी दाखवते तुम्हाला. चला तर बघूया. मी वेलकमसाठी हा लाचा घेतला होता. पण त्यावेळेस ट्रेंडमध्ये होता हा कलर, त्यावेळेस घेतला होता मी. उचलायला सुद्धा जमत नाहीये, इतकं जड आहे, पण खूप सुंदर आहे. आता मी पुन्हा कधी घालेन माहित नाही, पण घेताना मात्र खूप हौसेने घेतला होता. काहीतरी मला हा 10 पर्यंत बसला होता त्यावेळेस हा लाचा. आणि त्याचा ब्लाऊज असा होता. बॅक साईड पूर्ण वर्क होतं त्याचं, फ्रंट बॅक. आणि त्याची ओढणी अशी होती. चिपकले ते एकमेकांना. मी पुन्हा कधी वापरला नाहीये हा लाचा. लग्नात तेवढाच वापरलाय. साडी आहे माझी. आमचं लग्नात एंगेजमेंट आणि लग्न एकत्रच झालं होतं. आम्ही वेगवेगळं केलं नाहीये. मी ही एंगेजमेंटला नेसली होती. आमचं लग्न सोलापुरात झालंय. एंगेजमेंटची आम्ही साऊथ इंडियन असल्यामुळे मी फर्स्ट साऊथ इंडियन वेअर केलं होतं. म्हणजे एंगेजमेंटची साडी माझी काहीतरी 10 ते 12 पर्यंत बसला होता मला. शॉपिंग सगळी मी सोलापूरलाच केली आहे, पवार इथे. मला तेवढं नको होतं वर्क वगैरे. त्याचा ब्लाऊज मी असा शिवून घेतलाय. मला हा त्यांच्याकडून भेटलेला एंगेजमेंटची साडी होती. ही सुद्धा मी चाकलाकडून घेतली आहे. सोलापुरातच घेतला होता हा सुद्धा. त्याची कॉस्ट काहीतरी ही पण 10 ते 15 पर्यंत बसली असेल. एक्झॅक्ट आता आठवत नाही आहे, कारण आमच्या लग्नाला 7 ते 8 वर्ष झाली. त्यामुळे ह्याचा ब्लाऊज साधा शिवला होता आणि मी हे घरात लावून घेतलं माझा मुलं. कसा झालाय कमेंट करून सांगा. त्याची सुद्धा साडी दाखवते मी. ही श्रीमंत पूजनाची साडी आहे माझी. खूप सुंदर आहे. तितकं व्हिडिओत नाही दिसेल कदाचित, पण खूप सही आहे. नेसल्यावर खूप छान दिसतं. मी साईडला फोटो टाकेन सगळ्याचे. ही अशी साडी आहे, मस्त दिसते. आणि ह्याचा ब्लाऊज पण मी खूप साधा शिवला होता, कारण त्याची काठ खूप मोठी होती, ब्रॉड होते, म्हणून मी साधाच एकदम प्लेन शिवून घेतला होता. आणि साडी भरलेली होती म्हणून मी काही त्याला वर्क वगैरे नाही केलंय. एकदम त्याच्यावर पिकॉक वगैरे आहेत. ही काहीतरी मला 20 ते 25 पर्यंत बसली. त्याला आमच्यात नऊवारी नाही नेसत. अक्षता झाल्यानंतर आमच्यात नऊवारी नेसतात. त्यामुळं सकाळच्या साडी ही पिवळी असायला हवी असं होतं, म्हणून मी पिवळी घेतली होती सकाळची. अशी घेतली होती मी पिवळी. आणि ह्याचा ब्लाऊज सुद्धा मी एकदम सिंपल आणि अशी थोडीशी डिझायनर शिवून घेतला होता. बस एवढासाच शिवला होता ब्लाऊज. एकदम सिंपल प्लेन आणि छान वाटत होता. आणि ही सुद्धा अशी एकदम छान आहे साडी. तिचाही काठ असा एकदम दिसतंय. ही सुद्धा काहीतरी मला 10 ते 12 पर्यंत बसली. नऊवारी साडी होती. ही मी शिवून घेतली आहे. प्रॉपर मी साडी घेतली होती आणि त्याचा शिवायला शिवून घेतली त्याची मी साडी. आणि ह्याचा ब्लाऊज पण असाच आहे सेम. आत्ता मला भेटला नाही आहे म्हणून मी नाही दाखवते. एकदम प्रॉपर साडी आहे आणि मस्त आहे. त्यामुळे कम्फर्टेबल पण आहे ही खूप शिवल्यामुळे साडी. हिची कॉस्ट काहीतरी 7 ते 8 पर्यंत बसली आहे मला. ही रिसेप्शनची साडी आहे. ह्याचा ब्लाऊज आधी दाखवते मी. सगळ्यात महाग हा ब्लाऊज आहे माझा. हा मी वर्क करून घेतला होता असा. मला त्यावेळेस स्लीव्ज जास्त मोठे आवडायचे नाही, त्यामुळे मी 3/4च केला होता. 3/4 पण नाही आहे, हा छोटासा आहे त्याच्यापेक्षा. आणि बॅक साईडला वर्क. हा मला काहीतरी ब्लाऊज 4,500 रुपयाला बसलाय शिवून.
हा सगळ्यात महाग माझा ब्लाऊज आहे आतापर्यंतचा. आणि ही साडी प्रॉपर कांची सिल्क साडी आहे. पूर्ण सोन्याच्या जरीनी असं काहीतरी आहे म्हणलं म्हणतात. तितकं मला साडीचं कळत नाही, पण मला साड्या खूप आवडतात. ही साडी अशी आहे. काहीतरी मला ह्याची कॉस्ट 35 ते 40 हजारापर्यंत बसली आहे. आपल्या बायकांना किती साड्या जरी असतील ना तरी कमीच वाटतात, हो ना? कमेंट करून सांगा बघू तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल. लग्नातली गृहप्रवेश करताना मी ही साडी वेअर केली होती. ही अशी मी घेतली होती. पैठणी आहे ही प्रॉपर अशी एकदम सुंदर आहे. आणि ह्याची पदरही इतका सुंदर आहे, त्यावर एकदम पिकॉक वगैरे आहे. खूप छान आहे ही साडी. ही साडी मला काहीतरी 12 पर्यंत बसली आहे. आणि ह्याचा ब्लाऊज प्रॉपर एकदम सिंपल शिवून घेतलाय. फक्त एकच साडीला मी वर्क करून घेतलाय आणि बाकीचे सगळे मी काहीतरी स्टाईल करूनच शिवलाय. आणि एक अशीच मला वाटलं की तुम्हाला दाखवावं म्हणून ही माझी सोळीची साडी आहे. त्याचाही ब्लाऊज मी एकदम सिंपल शिवलाय. आणि कोविडमध्ये आम्ही जास्त काही करू शकलो नाही त्याच्यात, त्यामुळं काही आम्ही एवढं नाही केलं. काही एकदम सिंपल घेतली होती साडी. हिरवी साडी एकदम छान आहे, अशी सॉफ्ट सिल्क आहे. आणि ही पण कांचीच आहे. माझ्याकडे मोस्टली कांचीच आहेत साऊथ इंडियन असल्यामुळे. आणि ह्याची काठ एकदम मोठी आहे त्यामुळे लुक छान देतो. काहीतरी ही पण मला 8 ते 10 पर्यंत बसली. काय मैत्रिणींनो, कशा वाटल्या मग माझ्या साड्या? छान ना? पण मला एक सजेस्ट करायचं आहे तुम्हाला. आपण लग्नात खूप एक्साइटमेंट असतो की अरे बापरे आता साड्या घ्यायचे, आपण एकदम मागाच्या साड्या काढतो आणि घेतो. माहिती आहे मला, लग्न हा एकच टाईम होतो, त्यामुळं इतका मागाच्या नाही घ्याव्या असं मला वाटतात. कारण मी एकदाच नेसल्यात, पुन्हा कधीच नेसले नाही आहेत. मला आत्ता वाटतंय की ही एवढ्या मागाच्या साड्या नव्हत्या घ्यायला हवे. ॲटलिस्ट मी थोड्याशा तरी कमी रेंजच्या घेतल्या असता. एखादी साडी मी ही मागाची घेतली असती तरी चालली असती, बाकीच्या थोड्या कमी रेंजच्या घेतल्या असत्या तरी चालल्या असतात. ती चूक तुम्ही नका करू. माझ्या साड्यांच्या कलेक्शन्स अजून पाहिजे असतील तर मला कमेंट करा, मी नक्कीच करेन अजून एक व्हिडिओ. आणि ड्रेसचाही हवं असेल तर तरीही कमेंट करा, मी तेही दाखवेन. चलो बाय. जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.